हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रक्षाबंधन जवळच आलेला आहे आणि हा दिवस भावा बहिणीसाठी खूप स्पेशल असतो। त्या दिवशीसाठी आपण काहीतरी स्पेशल मिठाई बाहेरून घेऊन येतो, तर ती मिठाई एवढी चांगली असते का जेवढी आपण घरामध्ये बनवू शकतो। तर ही मिठाई मी आज एकदम काहीही यामध्ये मिक्स न करता किंवा कोणतंही मिल्क पावडर किंवा कोकोनट पावडर न मिक्स करता तुम्हाला फक्त दुधापासून ही मिठाई आज आपण तयार करणार आहोत। तर आज आपण स्पेशल असा जसा मार्केटमध्ये कलाकंद भेटतो ना त्यापेक्षाही चवीला छान आणि घरगुती बनवून तयार करणार आहोत आपण। त्यासाठी ते मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे। ज्यावेळेला आपण असे पदार्थ बनवतो ना त्यावेळेला स्टीलचं मोठं भांडं आणि जाड भांडं असावं, म्हणजे छान आपली रेसिपी तयार होते। तरी ती मी जाड कढई घेतली आहे। बुडाला अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे। त्यामध्ये 2 लिटर इतकं दूध ॲड करून घेते। तरी ते मी गाईचं दूध वापरत आहे। तुम्हाला तुमच्याकडे जो दूध अवेलेबल आहे ना तुम्ही ते तो दूध वापरू शकता। तर आता गॅस ऑन करून घेऊया आणि दुधाला बॉईल करून घेऊया। तर बघा, ज्यावेळेला आपण स्टार्टिंगला दुधाला आपण आटवतो ना किंवा गरम करतो ना त्यावेळेला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची, म्हणजे दूध पटकन आटून तयार होतो। नाहीतर आपण जर स्टार्टिंगपासूनच गॅसची फ्लेम कमी ठेवणार ना तर दुधाला आटवायला आपल्याला 2 ते 2.5 तास आरामशीर लागतात। पण तेवढा वेळ आपल्याला वेस्ट करायचं नाही आहे। स्टार्टिंगला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण शेवटी साखर वगैरे ॲड करणार ना त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे। तर बघा, इथे बऱ्यापैकी मी दुधाला आटवून घेतलेलं आहे। कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपला दूध उतू जाणार नाही आणि दूध पटकन आटायला मदतसुद्धा होते। दूध पटकन आटला की आपली रेसिपी पटकन होते, जास्त वेळ लागत नाही। तर दुधाला इथे खूप छान उकळी आलेली आहे। अशा प्रकारे दूध इथे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत दूध आपला पूर्णपणे अर्धा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथं दुधाला ढवळत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की जे कॉर्नरला आहे ना आपल्या कढईच्या ते सुद्धा आपल्याला काढत चालायचं आहे, म्हणजे काढत राहिलं तर एक तर वेस्ट जात नाही। कारण आपण शेवटी जर काढतो म्हणणार ना तर ते काही शक्य नाही आहे, कारण ते काही निघणार नाही। शेवटपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे, मध्ये मध्ये आपल्याला कॉर्नरचं सुद्धा काढत चालायचं आहे आणि अशा प्रकारे ढवळून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण जर कंटिन्यू असं ढवळत राहिलं ना तर दुधामध्ये एक क्रीमी टेक्स्चर येतो, खूप छान टेस्ट येते। तुम्ही कधीही कोणती रेसिपी बनवतो ना, जसं आपण दुधाची खीर बनवतो, तांदळाची खीर बनवतो ना त्यावेळेला तर असंच करायचं, कंटिन्युअसली ढवळत राहायचं, त्याला घोटत राहायचं। घोटत असताना ना त्याच्यामध्ये क्रीम तयार होते, असं क्रीमी टेक्स्चर येतो आणि चवीला अप्रतिम बनून तयार होते। तर अशा प्रकारे इथे मी ढवळून घेतलेलं आहे, दुधाला बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे। आणि आता आपला 2 लिटर दुधाचा इथे 1 लिटर दूध राहिलेलं आहे। तर या स्टेजवर ना तुम्हाला यामध्ये 1 टेबलस्पून इतकं विनेगर ॲड करायचं आहे। विनेगर नसेल तर लिंबाचा रस ॲड करा। तरी ते मी तुम्हाला दाखवणं विसरले, ती क्लिप घेणं विसरली आहे मी, त्यासाठी सॉरी। पण इथे मी ॲड केलेलं आहे। ॲड केल्यानंतर पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं दूध फुटतो परत आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर इथे मी पूर्ण 2 टेबलस्पून इतकं विनेगर वापरलेलं आहे, जास्तसुद्धा नाही, फक्त 2 टेबलस्पून विनेगर वापरलं आहे। त्यामध्येच आपला दूध इथे फुटून तयार होतो। तर 1 टेबलस्पून ॲड केलेलं आहे, 5 ते 10 मिनटापर्यंत शिजवून घेतलं आणि परत आता यामध्ये थोडंसं विनेगर आहे तो मी ॲड करून दाखवणार आहे। तर 1 टेबलस्पून आधी ॲड केलेला आहे। आता जो हा राहिलेला 1 टेबलस्पून आहे ना त्याच्यातला थोडं थोडं करून परत आपल्याला 2 वेळेसमध्ये मी ॲड करून दाखवणार। थोडं थोडं ॲड केल्याने मऊ होतो पनीर, खूप जास्त हार्ड होत नाही, सॉफ्ट असा पनीर इथे बनून तयार होतो। त्यासाठी आपल्याला थोडं थोडं विनेगर ॲड करत जायचं आहे। 5 ते 10 मिनटापर्यंत ढवळून शिजवत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पनीर फुटतो। आणि जे उरलेलं थोडंसं विनेगर आहे ना परत एका स्टेपमध्ये मी ॲड करणार आहे। तर मी ते 1 2 3 वेळेस करून थोडं थोडं इथे मी 3 वेळेमध्ये ॲड केलेलं आहे विनेगर आणि अशा प्रकारे दुधाला इथे फोडून घेतलेलं आहे। तर पूर्ण इथे विनेगर मी ॲड करून घेतलेलं आहे। तर मी ते फक्त 2 टेबलस्पून विनेगर ॲड केलेलं आहे। मी वारंवार याच्यासाठी सांगत आहे, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून। तर बघा, इथे 2 टेबलस्पून विनेगर थोडं थोडं करून 2-3 बॅचमध्ये ॲड केलेलं आहे। आता आपल्याला ढवळून याला पूर्णपणे जोपर्यंत याच्यातलं पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे परत आपल्याला। तर आता अशा वेळेस ना थोडीशी गॅसची फ्लेम हाय ठेवायची किंवा मीडियम ठेवायची आणि याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, बऱ्यापैकी पाणी आटलेलंच आहे, पनीरसुद्धा फुटलेलं आहे आणि व्यवस्थित आपलं पनीर इथे फुटलेलं आहे। याच्यापेक्षा कमी नाही आणि याच्यापेक्षा जास्तही नाही, अशाच प्रकारचं आपल्याला पनीर इथं फोडून घ्यायचं आहे। कॉर्नरला आपल्याला अशा प्रकारे स्पॅच्युलाने काढून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली याला चालवत राहायचं या स्टेजवर आपल्याला सोडून इकडे तिकडे जायचं नाही, म्हणजे आपला पनीर आहे ना तो जसे मोठे मोठे असतात ना ते थोडंसं एकदम क्रम्बल एकदम बारीक करायचं आपल्याला।
तर त्याला कंटिन्युअसली आपण ढवळत राहणार तर छान असा पनीर इथे तयार होतो, म्हणजे आपला कलाकंद छान बनतो, त्यासाठी आपल्याला इथे ढवळत राहायचं आहे. तर इथे मी कंटिन्यू ढवळत आहे आणि याला शिजवून घेते आहे. तर बघा इथे बऱ्यापैकी याच्यातला पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. अजून आपण याला 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे उरलेलं पाणीसुद्धा याच्यातलं आटून जाईल. आणि यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथे साखरसुद्धा 2-3 बॅचमध्येच ॲड करायचं, पटकन एकाच वेळेला सगळी साखर ॲड करायची नाही, थोडं थोडं करूनच आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथे मी 3-4 कप इतकी साखर घेतलेली आहे. पाववाटी आपल्याला इथे तूप लागणार आहे आणि 1 पिंच एवढं किंवा चिमूटभर आपल्याला इथे इलायची पावडर लागणार आहे. तर इलायची मी 2 ते 3 इलायचीला बारीक कुटून घेतलेला आहे. तर आता बघा याच्यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर साखरसुद्धा आपल्याला इथं एकाच वेळेला पूर्ण ॲड करायची नाही, थोडी थोडी करून 2-3 स्टेपमध्ये आपल्याला साखर इथे ॲड करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी साखर ॲड करून घेतलेली आहे. 4-5 मिनटापर्यंत याला शिजवून घेणार आहे आणि परत यामध्ये थोडीशी साखर ॲड करते, परत 4-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. असंच करून आपल्याला 2-3 स्टेपमध्ये यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे. ही स्टेप फॉलो केल्याने यामध्ये खूप जास्त साखरेचं पाणी सुटत नाही आणि आपल्याला कलाकंदला खूप जास्त वेळ शिजवायची सुद्धा गरज नाही, म्हणून मी ही स्टेप वापरते. तुम्हीसुद्धा या स्टेप फॉलो करा आणि अशाच पद्धतीने कलाकंद बनवून बघा. खूप सुंदर असा कलाकंद इथे बनवून तयार होतो. तर उरलेली साखरसुद्धा इथे मी ॲड केलेली आहे. परत याला 2-3 मिनटापर्यंत शिजवून घेऊया आणि आता याला कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे बुडायला लागत नाही. नाहीतर आता साखर ॲड केल्यानंतर पटकन बुडायला लागण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी याला कंटिन्यू मिक्स करत राहणार आहे. आणि आता मी याला स्पॅच्युलाने मिक्स करणार आहे. थोडंसं यामध्ये मला पनीरचे मोठे मोठे क्यूब्स असल्यासारखे वाटत आहे, थोडंसं छेना टाईपचं. तर आता याच्याने मी व्यवस्थित मॅश करून घेणार आहे. इव्हनमध्ये आपला टेक्स्चर दिसला पाहिजे कलाकंदचा, त्यासाठी अशा प्रकारे मी याला मिक्स करून घेणार आहे. तुमच्याकडे एखादी कडची असेल ना, कडचीने सुद्धा किंवा एखादी गोल आकाराची पळी असेल ना, त्याच्याने सुद्धा तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता अशा प्रकारे. आणि बघा याच्यातला पूर्ण आता पाणी आटलेलं आहे कलाकंदमधला आणि आता या स्टेजवरनं आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे. तर बघा मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगत आहे, अजिबात मी यामध्ये खूप एक्स्ट्राचं काही सांगितलेलं नाही आहे. पूर्ण परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे. जर तुम्ही हे पूर्ण स्टेप फॉलो केले तर तुमचा कलाकंदसुद्धा मार्केटपेक्षाही चवीला बेस्ट बनून तयार होणार आहे. तर या स्टेजवरनं आपल्याला यामध्ये 3 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे, म्हणजे आपण पाववाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातला 2-3 चम्मच आता ॲड करायचं आहे. 2-3 मिनटापर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. परत एकदा यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे. असं करून आपल्याला 2-3 स्टेपमध्ये थोडं थोडं तूप यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर आता मला 2-3 मिनटं झालेले आहेत. 2-3 मिनटापर्यंत मी याला शिजवून घेतलेलं आहे आणि उरलेलं तूपसुद्धा यामध्ये ॲड करून घेते. आणि आता आपल्याला याला जोपर्यंत शिजवायचं आहे, जोपर्यंत त्याच्यातला पूर्ण पाणी आटत नाही ना, तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. कलाकंद पूर्णपणे इथं ड्राय झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला इथं शिजवायचं आहे. आणि या स्टेजवर ना गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे लो पाहिजे, गॅस पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे. एकदम छोट्या गॅसवर याला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे या स्टेजवर ना पटकन बुडायला लागण्याचे चान्सेस असतात, म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवा, बारीक गॅसवर ठेवा आणि त्यानंतर याला कंटिन्युअसली ढवळत राहा. तर बघा अशा स्टेजवर ना थोडंसं यामध्ये पिंच एक चिमूटभर आपल्याला यामध्ये इलायची पावडर ॲड करायचं आहे. नाही केलं ना तरी चालेल, खूप छान लागते असंही, पण मी थोडंसं एक चिमूटभर ॲड केलेलं आहे, कारण दुधाचा पदार्थ असल्यामुळे मी थोडंसं चिमूटभर यामध्ये इलायची पावडर ॲड करून घेतलेलं आहे. आणि ॲड केल्यानंतर परत आपल्याला याला कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. कलाकंदला ज्यावेळेला आपण मिक्स करतो ना त्यावेळेला थोडंसं प्रेस करून कलाकंद मिक्स करायचं व्यवस्थित त्याला, म्हणजे तो इव्हनमध्ये त्याचा दाणे तयार होतात, छान असा टेक्स्चर येतो, त्याच्यासाठी थोडंसं प्रेस करून असं मिक्स करून घ्यायचं. तरी ते आपला कलाकंद जवळपास बनत आलेलाच आहे, तयार झाला आहे सेट होण्यासाठी. तर एक ट्रे घेतलेला आहे, त्याच्या बुडाला बटर पेपर लावून घ्यायचा आहे. थोडंसं इथे मी तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. बटर पेपर नाही लावला तरी चालेल, तुम्ही एखाद्या मोठ्या ताटामध्ये सुद्धा याला सेट करून घेऊ शकता. फक्त थोडंसं बुडाला तेल किंवा तूप लावून घ्या. तर बघा इथे व्यवस्थित आपला इथे कलाकंद शिजून तयार झालेला आहे. परत आपण स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तशाच प्रकारे व्यवस्थित तुम्ही सुद्धा मिक्स करून घ्या, म्हणजे इव्हनमध्ये टेक्स्चर येतो. ज्यावेळेला आपण बर्फी सेट करतो ना कलाकंदची, त्यावेळेला खूप सुंदर अशी बर्फी बनवून तयार होते. तर बघा व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि कलाकंदसुद्धा अशा प्रकारे इथे जमा झालेला आहे, पूर्ण कढई सोडलेला आहे. तर अशा स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपला कलाकंद सेट होण्यासाठी तयार झाला आहे.
तर कढईमध्ये 2-3 मिनटापर्यंत असंच आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर कंटिन्यूसली याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. लगेच आता आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं कढईमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ट्रेमध्ये ॲड करायचं आहे. तर इथे मी पूर्ण मिठाई ट्रेमध्ये ॲड करून घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि आता स्पॅच्युलाने याला सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याला स्प्रेड करून घ्यायचं आहे इव्हनमध्ये, म्हणजे आपली बर्फी दिसायला सुंदर दिसेल, एक इव्हनमध्ये दिसेल आणि टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर येईल. तर अशा प्रकारे इथे मी व्यवस्थित याला स्प्रेड करून घेणार आहे. आणि आता आपली बर्फी इथे सेट होण्यासाठी तयार आहे बघा. तर याला मी अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवलेला आहे. अर्ध्या तासानंतर बघू याचा रिझल्ट कसा येतो. तर बघा आपला कलाकंद एकदम परफेक्ट बनून तयार होणार आहे. अजिबात त्यामध्ये काही बिघडणार नाही आहे, ते तर त्याची मला खात्री आहे. पण तरी एकदा मी तुम्हाला दाखवून देते तुमच्या तसल्लीसाठी. तर बघू शकता इथे तुम्ही किती छान इथे बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे आणि व्यवस्थित सेटसुद्धा झालेला आहे कलाकंद आपला. तर आता याला आपण कट लावून घेऊया. सगळ्यात आधी तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये याला कट लावून घेऊ शकता. इथे मी स्क्वेअरमध्ये कट लावून घेत आहे आणि व्यवस्थित त्याला कट लावून घ्यायचं आहे. कट लावत असताना सुद्धा शेप व्यवस्थित द्यायचं, म्हणजे दिसायला सुंदर दिसते. जसं आपण मार्केटमधून आणतो आणि काही वस्तू दिसायला सुंदर असतात म्हणून आपला अट्रॅक्शन खूप लवकर जातो त्याच्याकडे, तशाच पद्धतीने आपल्याला घरीसुद्धा ज्यावेळेला आपण बर्फी वगैरे कट करतो ना, त्यावेळेला खूप सुंदर असं कट लावायचं, म्हणजे दिसायला सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे इथे मी व्यवस्थित कट लावून घेतलेला आहे स्क्वेअरमध्ये. आणि जो बाजूला कॉर्नरला थोडं थोडं दिसत आहे ना, अनइव्हनमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, तो सुद्धा भाग इथे मी काढून घेतलेला आहे बर्फीचा. तर अशा प्रकारे आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे आणि इव्हनमध्ये आपली बर्फी इथे बनवून घ्यायची आहे. तर बघा खूप सुंदर आपली बर्फी इथे बनवून तयार झालेली होती. मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते किती इझिली रिमूव्ह झालेली आहे. अजिबात चिकट झालेली नाही, एकदम दाणी सुटसुटीत खूपच छान इथे आपली कलाकंद बर्फी तयार झाली आहे. आणि मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवणार आहे. किती सुंदर आपली इथे कलाकंद बर्फी बनवून तयार झालेली होती ते सुद्धा दाखवणार आहे. कट करूनसुद्धा दाखवते, तुम्हाला टेक्स्चर दाखवते, सगळंच दाखवणार आहे. सगळ्यात आधी तर आपण इथे सेट करून घेऊया, सर्व करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे इथे मी सर्व करून घेतलेला आहे. आता तुम्हाला तोडून दाखवते. तर दाणे बघा, याच्यामध्ये टेक्स्चर बघा, अजिबात चिकट झालेली नाही आहे. तोंडामध्ये टाकल्याबरोबर विरघळणारी एवढी छान कलाकंद बर्फी इथे बनवून तयार झालेली होती. तर बघा आता सगळ्यात आधी तर आपल्याला थोडीशी यावर गार्निशिंग करून घ्यायची आहे. जसं मार्केटमधून आणतो ना, तशी गार्निशिंग करून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी 4-5 पिस्ता क्रश करून घेतलेलं आहे, बारीक कट करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं अशा प्रकारे यावर ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला यावर एक केसरचे धागेसुद्धा ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात. तर बघा इथं मी सगळीकडे ठेवून घेतलेलं आहे आणि खूप सुंदरसुद्धा दिसत आहे बघा, दिसायला जसं आपण मार्केटमधून आणतो ना तशीच. जर तुम्हीसुद्धा या राखीला ही कलाकंद बर्फी बनवणार असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कलाकंद बर्फी कशी वाटली, ते सुद्धा सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.